अस्सलवाडी संघाने आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या फेरीत आपण पाहतोय. तर टोंबडवाडी संघ हा सामना देखील 3 षटकांचा असेल, कारण या आपण मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा. आपण खूप चांगला खेळलात, आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय. 35 धावा निसटता विजय जिंकलाय. नक्कीच या अगोदरची मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण एन्जॉय केले. कुठेतरी नाराज असतील स्वतःच्या खेळीवरती बेडीसगाव संघ. फलंदाजी चांगली झाली, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुका, परंतु जाऊयात मैदानाकडे जिथे दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना सुरू आहे. एका बाजूला अस्सलवाडी संघ ज्यानं नाणेफेकी जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर आमंत्रित केला ते ठुंबरवाडी संघाला. प्रथम फलंदाजीसाठी ठुंबरवाडी संघाचा विचार केला तर या अगोदर तब्बल खूप चांगली फलंदाजी करत असताना 59 धावा चेस केल्यात. तोच संघ आता फलंदाजी करत असताना प्रथम आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू अगदी अलॉंग दी कार्पेटने खेळून काढलाय. लॉंग ऑनला लॉंग ऑफ वरून दूरवरून क्षेत्ररक्षक आले, अडवलाय, चेंडूला फेकलाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि एक धाव कंप्लीट केली जाते. अमोल आहेत गोलंदाजी मार्क वरती P1 चं षटक घेऊन आल्यात आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय अजित आणि रामदासची जोडी आहे. हा चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज फसतोय आणि इथे मात्र पहिला धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. चेंडू आणि निर्धाव फेकला, त्यानंतर एक धाव, त्यानंतर विकेट. 3 षटकांची लढत आहे. 3 षटकामध्ये किती धावा उभारतील? आता मात्र संघाचा कर्णधार अविनाश. चेंडू ऑन साईडला खेळून काढला, धावचीची संधी, धावचीत होईल का? डायरेक्टचा प्रयत्न, परंतु इथून एक धाव देखील काढता आली नाही. या निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. ती गोलंदाजी मार्क वरती अमोलला आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अविनाश. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु चेंडू थांबणार नाही. ज्या प्रकारे मागच्या सामन्यात फलंदाजी केली त्या प्रकारची सुरुवात आता या सामन्यामध्ये करत असताना लगावलाय फलंदाज अविनाशनं चौकार. आता मात्र कमबॅक करतोय अविनाश आपल्या संघासाठी. संघाची कर्णधाराची भूमिका पार पाडत असताना पहिलं षटक पाहता पाहता समाप्त झालंय आणि अवघ्या 6 धावसंख्येवरती रोख लावलाय. ते प्रथम फलंदाजी करत असताना टुंबडवाडी या संघाला पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा लावल्यात ते 6. तर
अस्सलवाडी संघाचा 12 प्रतिनिधी उपलब्ध आहे, परंतु पूर्णपणे ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. तर नोंद घ्यायची आहे. 12वा प्रतिनिधी पूर्णपणे ड्रेस कोड वरती नसल्या कारणाने 2 धावांची पॅनल्टी शेवटी ऍड केली जाईल. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू अगदी अलॉंग दी कार्पेटने खेळून काढलाय चेंडू. खराब क्षेत्ररक्षक 1 ते 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या असत्या, पण तो चेंडू थांबत नाहीये. सीमारेषा पार हा आलाय चौकार. खूप चांगली फलंदाजी मी तर म्हणेन. फटका एवढा खास नव्हता, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाने केलेली चूक महागडी ठरेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला तो क्षेत्ररक्षक आता मात्र व्यवस्थितरित्या चेंडूला गॅदर केला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा विचार केला, धावफलकावरती जाऊन धावा पोहोचल्या डबल डिजिट आकड्यावरती. ते 10 धावा. 8 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती लावल्यात. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभारावी लागेल. 20 ते 30 धावा धावफलकावरती लावल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. तर हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव कंप्लीट. थोडीशी फंबलिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे, परंतु 2च धावावरती समाधान मानावं लागतं. 2 ने पुन्हा एकदा धावफलक पुढे करतोय. आपण पाहतोय धावफलकावरती 12 धावा. पहिलं सत्र मैदानावरती चालू आहे. अस्सलवाडी विपक्ष ठुंबडवाडी हा संघ मैदानावरती खेळत असताना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. पहिला सामना नक्कीच फार शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिला. इथे झेलची संधी. झेल ड्रॉप झाला. एक धावेचा प्रयत्न आणि एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. एकेरी दुहेरी धावाने फारसा दबाव आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, कारण तितकी क्षमता अस्सलवाडी संघाकडे देखील आहे. कारण दोन्ही संघांना त्यांचा खेळ माहिती आहे. पहिला सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात, त्यामुळे कुठल्याही संघाला कमी तुलना हे क्रिकेटमध्ये फार चुकीचं असतं. या अगोदरच्या सामन्यामध्ये तेच आपल्याला चित्र पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडू वरती फुल समाचार घेतलाय. चेंडू गेलाय सीमा पार. हा आलाय या सामन्याचा पहिला दमजेदार षटकार. पुढे सरसावते धावफलकावरती आपण पाहतो आता 19 धावा. शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा भरतला सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऑफसाईडला खेळून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटकारानंतर कमबॅक करून दिलं. आता पाहतोय पहिल्याच क्षेत्रातला 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये 19 धावा बनवण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत या पहिल्या सत्रातल्या. पाहतोय आपण 12 चेंडू मध्ये 19 धावा तरी बनवल्यात, परंतु 6 चेंडू मध्ये किती धावा उभारतील हे दोन फलंदाज पाहणं गरजेचं आहे.
फलकावरती 19 धावा पाहतोय. तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूनं संदीप पहिला चेंडू फेस करत असताना अविनाशला पाहतोय आपण. पहिला चेंडू लेग स्टिकच्या भरपूर बाहेर पिच होताना असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तडपंचांची मागणी केली जाते थ्रो फेकीसाठी. तर लगेचच जायचंय तिसऱ्या पंचांची मागणी. तर भरत आपण कुठे असाल त्याने यायचं लगेचच. नक्कीच फिकीसाठी ऑब्जेक्शन घेतलं गेलंय. फलंदाज अविनाशच्या माध्यमातून थर्ड पंचांच्या भूमिकेत आलेत लेग पंच. पहिला चेंडू स्क्वेअर व्हाईटच्या स्वरूपात गोलंदाजाने केली आहे सुरुवात. 20 धावा दाफलकावरती. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या. आता मात्र भरपूरच बाहेर. व्हाईट +1 अशा एकूण या 2 धावा ऍड केल्या जातील दाफलकावरती. आतापर्यंत एकही चेंडू हाताळला नाहीये गोलंदाज संदीपने आणि तब्बल 3 धावा खर्च केल्यात. इथून कितपत धावा उभारतील हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती अविनाश खेळतायत. परंतु पुन्हा एकदा वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी सातत्याने केली जाते. नो चेंडू असेल नक्कीच थ्रो फेकी आणि गोलंदाज बाद केला जाईल. यास संदीप हा गोलंदाज इथून बाद केला जाईल. नवीन फ्रेश गोलंदाज यूज केला जाईल आणि पुढील चेंडू हे फ्री हिट असेल याची देखील नोंद घ्यायची. 0 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. तेवीस धावा दाफलकावरती. नवीन गोलंदाज कृष्णा. हा चेंडू आपण पाहतोय 22च्या स्वरूपात आपण पाहतोय. नशिबाचा चौकार येत असताना या अगोदरचा चेंडू नो होता परंतु या चेंडूवरती सरळ स्टंप वरती जाऊन चेंडू आदळला. त्यानंतर सीमा रेषा लगत आपल्याला पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार येत असताना टीम तुंबडवाडी या संघाला 27 धावा दाफलकावरती लावल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच कुठेतरी यष्टीरक्षकाला वाटलं असावं की फलंदाज बाद आहेत त्यामुळे चेंडू अडवला देखील नाहीये. चेंडू सोडून दिला आणि 4 धावांसाठी तो चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव सातत्याने खर्च केल्या जात आहेत. 28 धावा दाफलकावरती. हा चेंडू वॉड शॉट. घुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवलाय. सीमा रेषा पार आलाय खणखणीत षटकार. जे खराब गोलंदाजी केली जाते आपण पाहतोय असलवाडी संघाकडून. जर विचार केला या षटकामध्ये तब्बल हा चेंडू पुन्हा एक डाऊन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? डायरेक्टचा प्रयत्न. बॅकअप खराब आपण पाहतोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा ऍड केल्या जातील. 36 धावा धावफलकावरती. सातत्याने चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत त्या असलवाडी संघाकडून. नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं परंतु स्वतःच्या संघाला नाराज करत असताना गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सातत्याने पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू स्क्वेअर लेगला भिरकावलाय आडव्या बॅटना. 4 धावांसाठी आलाय चौकार.
तिनं पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी कमी गतीनं पाहत होतो धावसंख्या, परंतु याच षटकामध्ये धावसंख्येला भरपूर वेग दिला गेलाय. तर विचार केला कृष्णाचा पहिला चेंडू षटकार, हा देखील चेंडू पुन्हा एकदा बिडकावलाय आडव्या बॅटनं त्याच दिशेला, परंतु आता उत्तर दुसरं मिळालंय. या अगोदर चौकार, त्यानंतरचा हा चेंडू षटकार. या महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण इथून जर संघ जिंकेल तर तिसऱ्या फेरीमध्ये मोहाची वाडी या संघासमोर फाईट करताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय, जमिनीला घरंगळत चेंडू पाहतोय ऑलॉंग दी कार्पेटनं, बऱ्याच दूरवरून क्षेत्ररक्षक आले. 2 धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा होते आणि दुसरा 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालेत. आपण पाहतोय धावफलकावरती धावा लावल्या गेल्यात ते तब्बल 48 धावा, 49 शेवटचा चेंडू शिल्लक. षटक समाप्त झालंय. धावा धावफलकावरती लावल्यात, परंतु 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. तर धावफलकावरती धावा लावल्या जातील त्या 50, आणि पुन्हा एकदा 51 धावांचं लक्ष लावलं गेलंय ते अस्सलवाडी या संघासमोर. या अगोदर 52 धावांचं लक्ष होतं मोहाची वाडी संघासमोर, त्याने ते चेस केलं, परंतु 51 धावांचं लक्ष आता लावलं गेलंय ते अस्सलवाडी संघासमोर, अस्सलवाडी संघासमोर. परंतु या 18 चेंडू मध्ये 51 धावा कंप्लीट करेल का, हे येणाऱ्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी 51 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. भंबरवाडी संघ नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 48 धावा लावल्या होत्या, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यात. 50 धावा, 51 धावांचं लक्ष आहे, आणि ते 51 धावांचं लक्ष पार करण्यासाठी आपण पाहतोय अस्सलवाडी संघाकडून 2 सलामीची जोडी, एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला ज्याने पहिला षटक हाताळला तोच अमोलला आपण पाहतोय. अमोलनं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये विचार केला तर 43 धावा खर्च केल्यात फक्त 12 चेंडू मध्ये. खूप खराब गोलंदाजी त्यानंतर आपण पाहिली, परंतु अठरा चेंडू आणि विजयासाठी 51 धावसंख्येची गरज आहे.
18 चेंडू विजयासाठी 51 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय मैदानावरती सलामीची जोडी संदीप आणि अमोल स्ट्राईक वरती. अमोल पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, चेंडूला भिरकावलाय सीमा रेषा पार. ज्या प्रकारची सुरुवात हवी होती त्या प्रकारची सुरुवात करून दिली आहे फलंदाज अमोलनं. हा बिग 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 षटकार. धावांचं लक्ष मोठं असताना स्वतः कर्णधारावरती जबाबदारी घेतली होती अविनाशनं, परंतु ती जबाबदारी कुठल्या प्रकारे पार पाडेल इथे मात्र फसला गेलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. षटकारानंतर प्रत्युत्तर देत असताना फलंदाज होईल अमोल. बॅक टू द डगआउट. फलकावरती लावल्या गेल्यात. सुरुवात जरी गोड झाली असली तरी प्रत्युत्तर देण्याचं काम अविनाशनं केलं. दुसऱ्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागलाय तो अमोल. नवीन फलंदाज भरतला आपण पाहतोय. गेल्या गेल्या आपली ताकद सिद्ध करत असताना आपण पाहतोय चेंडूला सीमारेषा पार ढकलून दिलाय. हा देखील आलाय षटकार. आणि त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना आता मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील का धोक्याची घंटा, परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी नकार दिलाय कारण त्यांना देखील ठाऊक आहे ज्या रणगतीनं धावा बनवायच्या ती रणगती ती 3 चेंडू पर्यंत आलेली आहे. 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज अविनाशने. 2 षटकार आणि 1 डबलच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा चेंडू घुटना टेक तमाशा देख चेंडूला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 5व्या चेंडूवरती आलाय या दुसऱ्या सत्रातला तिसरा खणखणीत षटकार. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं धावा येत नव्हत्या, परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय भिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाही. या चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक चौकार. रामदासला आपण पाहतोय ज्या रामदासनं की योगदान 0 रनांचं दिलं होतं पहिल्या सत्रामध्ये, परंतु आता चांगली कामगिरी करावी लागेल. जरी फलंदाजी चांगली ठरली नव्हती परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण धावा खर्च केल्यात. अविनाशचा विचार केला तर तब्बल 24 अर्ध लक्ष पार करण्याचा प्रयत्न तर पहिल्या षटकामध्ये झालाय, परंतु इथून पाहतो आपण ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आलेला हा निर्धाव चेंडू. 12 चेंडू 27 ची गरज होती, आता 11 चेंडू 27 ची गरज आहे. पूर्णपणे दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय.
पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाल्यात त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र त्रिफला चेत फलंदाज बाद होतील. संदीप सलामीला गेला होता परंतु चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत नाही. या दुसरा चेंडू फेस करत असताना धक्का क्रमांक दुसरा. प्रथम गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या आता त्या धावा एकवटाव्या लागतील कारण विजय प्रस्थापित करायचा असेल तर 10 चेंडू मध्ये 27 धावा या बनवाव्या लागतील. तिसरा चेंडू घेऊन आलाय गोलंदाज रामदास. हा चेंडू ऑफसाईडला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि हाताचा पिसारा फुलत अगदी झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. फलंदाज कृष्णा. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की पूर्णपणे सामना आता पकड मजबूत करतोय अस्सलवाडी संघ परंतु त्यानंतर 3 चेंडूमध्ये कमबॅक करून दिला गोलंदाज रामदासनं. एक अष्टपैलू कामगिरी करत असताना सातत्याने पाहायला मिळतोय तो गोलंदाज रामदास. फक्त या सामन्यामध्ये फलंदाजी कुठेतरी कमजोर ठरली परंतु त्या फलंदाजीचं उत्तर गोलंदाजीमध्ये आता सध्या 4 चेंडूमध्ये तरी दिलाय. 8 चेंडू 27 ची गरज आहे. 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहतोय नो घोषित केलाय परंतु कुठेतरी स्वतःवरती नाराज व्हावं लागेल कारण फुलटॉस चेंडू होता. जर बॅट जरी फिरवली असती तरी चेंडू 4 धावांसाठी गेला असता. जर त्याला महत्व नाहीये इथून एकच नो प्लस 1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील फलकावरती. आता समीकरण शिल्लक या मैदानावरती 8 चेंडू आणि विजयासाठी 25 धाव संख्येची गरज. नक्कीच पुढील चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नेट. हा चेंडू स्लोअर गतीने फेकला गेलेला झेलची संधी परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती जाऊन सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. आपण पाहतोय जाऊन पोहोचल्यात तर 30 धावा येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 21 धावा. हा येणारा चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवणारा असेल आणि हा चेंडू आपण पाहतोय बॅटरीची लिडिंग एज महत्वाचा गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने आतापर्यंत सामना जिवंत ठेवला होता तोच खेळाडू आता तंबूच्या आश्रयामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. लागणारा मोठा धक्का. फलंदाज भारत बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज एंटर झालेत. आपण पाहतोय देवाला
अगदी विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज होती. त्या 19 धावा चेस करण्यात आल्या आणि तो संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय मोहाची वाडी. परंतु इथून जर 6 चेंडूमध्ये 21 धावा बनवायच्या, 2 धावा जास्त आहेत, परंतु जर बनवल्या तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना अस्सलवाडी संघ पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, पंचांना सांगितलंय की हा चेंडू लेग स्टिक ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर वाईट एक अवांतर धाव खर्च केली जाते. खराब चेंडूने सुरुवात जरी केली तरी 6 चेंडू मध्ये 20 धावा बनवण्या गरजेचं आहे. 3 मोठे हिट फटके खेळावे लागतील जर सामना विजय व्हायचा असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय फेस करत असताना कव्हरच्या दिशेला हलक्यातने खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आले. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि धावचीतच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. फलंदाज 5 चेंडू 19 गरज आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत ते देवा 1 देवा 2. हा चेंडू वाईट. 5 चेंडू 18, 3 मोठे हिट आणि विजय प्रस्थापित. परंतु जितकं बोलण्यासाठी सोपं आहे तितकं करण्यासाठी फार कठीण आहे. 3 मोठे षटकार लगावे लागतील तेव्हा कुठेतरी विजय प्रस्थापित होईल. परंतु इथून जर 2 चेंडू निर्धाव फेकल्या तर वर्चस्व गाजवेल. हा चेंडू आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. झाली चूक. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडेल का, परंतु अडवला गेला. पुन्हा एकदा फंबलिंग. एकच धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट केल्यात आणि आता गरज आहे विजयासाठी 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. सामना अद्यापही बॅलन्स आहे. जर मोठा फटका आला तर पकड मजबूत दोन्ही संघांची पाहायला मिळेल. परंतु निर्धाव चेंडू इथून ठुंबरवाडी संघ कुठेतरी विजयाकडे मार्गदर्शन करताना पाहायला मिळेल. 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज. हा चेंडू आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. तर 12व्या प्रतिनिधीने व्यवस्थितरित्या ड्रेस कोड केला असता तर या 2 धावा देखील वाचल्या असत्या. 3 चेंडू मध्ये 10 धावा बनवाव्या लागल्या असत्या. परंतु जर तरला महत्व नाहीये. 2 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या. 3 चेंडू 12ची गरज आहे. 2 मोठे फटके खेळावेच लागतील जर इथून विजय प्रस्थापित करायचा असेल. 39 धावा दाफलकावरती पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू पाहतोय आपण लेग स्टिक वरती अदलला गेला. आपण पाहतो शरीराचा वेध घेत असताना एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव धोक्याची ठरली आहे का नक्की चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. लेग पंचांना मागणी केली पाहतोय आपण. 2 धावा, 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते. तर फलंदाज बाद असतील.
आता गरज आहे येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा, 2 मोठे षटकार खेचावेच लागतील जर विजय प्रस्थापित करायचा असेल. जरी षटकार चौकार आला तरी सामना गमवावा लागेल, परंतु जर 2 षटकार आले तर सामना जिंकेल. आजच्या दिवसाचा विचार केला तर भरपूर चुका सातत्याने संघांकडून पाहायला मिळाल्या, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्या भेटीस आलाय तो मोहाची वाडी संघ. आणि इथून जर या 2 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या तर नक्कीच विजय झालेला आपल्याला पाहायला मिळेल तो अस्सलवाडी संघाचा. परंतु एक जरी निर्धाव चेंडू फेकला तरी पूर्णपणे ठोंबरवाडी संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 11 धावा. दोन धावांची पॅनल्टी ऍड केली जाईल. 2 चेंडू अगोदरच 11 धावा होत्या. विजय निसटता होता तो पूर्णपणे आता तर कुठेतरी अशक्य वाटतोय, कारण 2 चेंडू 2 षटकार जरी लगावले तरी सामना गमवावा लागेल. 2 चेंडू 13ची गरज आहे. हा चेंडू झेलची संधी आणि ते झेल ड्रॉप. चेंडू जमिनीला दान झालाय. नक्कीच विजय प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी शेवटच्या उंबरट्यावरती जाऊन ठेपावलाय तो ठोंबरवाडी संघ. 1 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या तब्बल 9 धावा. जर इथून 9 चेंडू फेकला तर कमबॅक करायला भाग पाडेल तो अस्सलवाडी या संघाला. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला केलाय. 1 धाव कंप्लीट. विजय प्रस्थापित केलाय तो ठोंबरवाडी संघाने. नक्कीच कर्णधार आपण या आपला आणि मोहाची वाडी या संघांमध्ये नॉनिफिकी केली जाईल. आजच्या दिवसातली ही अंतिम लढत असेल. जो संघ विजय होईल तो या 5 चमचमत्या ट्रॉफी मध्ये एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जाईल, परंतु जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेला टाटा बाय बाय करताना पाहायला मिळेल. परंतु दोन्ही संघ फार चांगले खेळलेत. नक्कीच कर्णधार पाठवायचा लगेचच ठोंबरवाडी संघ. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार नो डाऊट ज्यानं चांगली केली करत असताना फलंदाजी केली तो अजित. 13 चेंडू आणि 30 धाव संख्येची बहारदार इनिंग करत असताना या मॅच चा मॅन ऑफ द मॅच